वेलकम स्टुडंट. तर पहा, लास्ट लेक्चरमध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यू शिकायला सुरुवात केली होती. तर त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यूच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण कंप्लीट केल्या आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल आपण जे काही त्याचे टाईप होते ते त्याच्यामध्ये पाहिले. तर ह्या टाईपमध्ये 3 टाईप त्याचे आपण अभ्यासले. त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपरला आपण सुरुवात केली होती, बरोबर. आणि कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर जो आहे, तर हा कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर 2 टाईपचा आहे आपल्याला माहिती आहे. एक म्हणजे लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा असतो तो डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आणि लूज कनेक्टिव्ह टिश्यूचे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले होते. एक म्हणजे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरा होता ॲरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू. लास्ट लेक्चरला आपण ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू हा कंप्लीट केला आणि आजच्या लेक्चरला आपण ॲरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू हा शिकणार आहोत. So areolar connective tissue. The name of that tissue is areolar connective tissue because it contains the areola. That is the space which is filled with the air. That space which contains the air, that structure is known as the areola, and so the name of this tissue is areolar connective tissue. आता असा हा जो areolar connective tissue आहे, त्याचं पहिल्यांदा आपल्याला काय माहित करून घ्यायचं आहे, तर त्याचं लोकेशन. सो द लोकेशन ऑफ अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू. फर्स्ट ऑफ ऑल, द अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू is a type of loose connective tissue and it is located under the skin. It is located under skin. Then between the muscles, bones, between muscles, bones, then around the organ, blood vessels and peritoneum. Around the organs, blood vessels and peritoneum. So where that areolar connective tissue is located? Location is under skin, between muscles, then around the bones, between the bones, around the organs, blood vessels and peritoneum. पहा, लोकेशन आपण पाहतोय अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यूचं. कुठे प्रेझेंट असतो अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू? तर स्किनच्या खाली प्रेझेंट असतो. मसल फायबर जे असतात, मसल बंडल्स जे असतात, मसल बंडल हा मसल फायबरने तयार झालेला असतो. तर ह्या मसलच्या मध्ये सुद्धा हा एरोलार कनेक्टिव्ह टिश्यू असतो. बोनच्या मध्ये पण हा प्रेझेंट असतो. तसंच अराउंड ऑर्गन, तुमचे जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, ऑर्गनच्या भोवती प्रेझेंट असतो. ब्लड व्हेसलच्या भोवती प्रेझेंट असतो आणि पेरिटोनियम भोवती सुद्धा प्रेझेंट असतो. आता इथे पेरिटोनियम म्हणजे काय? तर पेरिटोनियम हा एक मेम्ब्रेन आहे, लक्षात घ्या. आणि जनरल विसेरा जो आपल्या बॉडीचा ऍब्डॉमिनल विसेरा जो आहे, ह्या ऍब्डॉमिनल विसेराभोवती असणारं जे काही कव्हरिंग आहे, ह्या कव्हरिंगला आपण काय म्हणतो? पेरिटोनियम म्हणतो. तर हे झालं त्याचं लोकेशन. स्किनच्या खाली आहे, मसल्सच्या मध्ये आहे, बोनच्या भोवती आहे, ऑर्गनच्या भोवती आहे, ब्लड व्हेसल्सच्या भोवती आहेत, आपल्या रक्तवाहिन्यांच्या भोवती आहे आणि तसंच पेरिटोनियम भोवती आहे. ठीक आहे, हे झालं लोकेशन. आता लोकेशन झाल्यानंतर पुढचा पॉइंट आपण शिकत असतो तो म्हणजे त्याचं स्ट्रक्चर. सो द स्ट्रक्चर ऑफ अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू. आता स्ट्रक्चर पाहताना एक लक्षात घ्या, जसं मी कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला शिकवल्या होत्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कनेक्टिव्ह टिश्यू इज मेड अप ऑफ मॅट्रिक्स, सेल्स अँड फायबर. मग स्ट्रक्चर शिकताना सुद्धा आपण ह्या 3 पॉइंट मधूनच ते स्ट्रक्चर शिकणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल, areola means air pockets. That areola, it is a air pocket and hence the name is a areolar connective tissue. Now structurally, this areolar connective tissue, it consists of one matrix, then second fiber, and third one, that is the cells. So
this areolar connective tissue, it is made up of matrix, fibers and cell. So look here, this is the matrix. These are the different types of cells present in the tissue, and these are the fibers which are present in the tissue. So we study one by one. So first of all, the matrix. So matrix which is present in the areolar connective tissue, that matrix is jelly-like matrix. It is a semi-solid. That matrix is a semi-solid, jelly-like, viscous, and it is made up of gelatin. So the matrix which is present in this areolar connective tissue, that matrix is a semi-solid, it is a jelly-like and viscous, and that is made up of gelatin material. Now the next point is the fiber. So second, that is the fibers. लक्षात येत आहे का पहा, हा areolar connective tissue तीन पॉइंट मी तयार झाले किंवा त्याच्यामध्ये तीन कंटेंट आहेत म्हणा. पहिला म्हणजे मॅट्रिक्स आहे, दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये फायबर्स आहेत आणि तिसरा म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आहेत. त्यातलं मॅट्रिक्स शिकायला आपण सुरुवात केलं. मॅट्रिक्स कसं आहे तर मॅट्रिक्स हे सेमी सॉलिड आहे, लक्षात घ्या. सेमी सॉलिड म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, फार पातळ पण नाही आणि फार घट्ट, एकदम घट्ट पण नाही असं. जेली लाईक आहे, जेलीच तुम्हाला माहिती आहे. तसं ते मॅट्रिक्स आहे, विस्कस आहे, चिकट आहे, थिक आहे आणि जिलॅटिन मटेरियलनी ते तयार झालेलं मॅट्रिक्स आहे. आता पुढचा पॉइंट आपण शिकायला सुरुवात केली, फायबर्स. Now the areolar connective tissue, it contains two types of fibers. They contain two types of fibers. One is known as a white fiber and another is known as a yellow fiber. So it is made up of two types of fibers. This structure is known as a white fiber and this structure is known as a yellow fiber. So, what is the difference between the yellow fiber and white fiber? So, we start to study. So, white fibers, first point, they are white in color. They are white in color and yellow fibers are yellow in color. Clear? So, in the matrix, two types of fibers are present. One is known as a white fiber and second one is known as a yellow fiber. White fibers are white in color, yellow fibers are yellow in color. Now, second point, that white fibers, they are present in bundle, they are present in the bundle, and the yellow fibers, they are present in single. That is the second point. So these are the white fibers present in the bundle and this is the yellow fiber which is a single. Now next point. White fibers are unbranched and yellow fibers, they are branched. White fibers are unbranched and yellow fibers, they are branched. Now the next point is, white fibers are wavy. They are wavy and yellow fibers are spread. White fibers are wavy and yellow fibers are straight. Now the next point is that white fibers, they are made up of protein collagen. They are made up of protein collagen and the yellow fibers, they are made up of protein elastin. Yellow fibers, they are made up of protein elastin. And last point is
The white fibers, they gives tensile strength to the tissue. White fiber gives tensile strength, and these yellow fibers, they gives elasticity to the tissue. That is about the fibers. पहा, अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू हा मॅट्रिक्स पासून बनलेला आहे, फायबर पासून बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये सेल्स प्रेझेंट आहे. त्याच्या 3 सबस्टन्स गोष्टींपासून तो बनलेला आहे. मग ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे फायबर्स 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे व्हाईट फायबर आणि दुसरा म्हणजे येलो फायबर. व्हाईट फायबर म्हणजे इथं व्हाईट दाखवलेले बंडल मध्ये त्याला म्हणायचं व्हाईट फायबर. आणि येलो फायबर म्हणजे कोण, तर हे जे फायबर तुम्हाला दिसतात सिंगल काढलेले आणि ब्रांच असणारे, म्हणजे कसे पहा, येलो फायबर हा असा असतो, पहा असा ब्रांच असतो. आणि व्हाईट फायबर मात्र कसे असतात, हा असे असतात. हे झाले व्हाईट फायबर. ठीक आहे. आता हे फायबर बद्दल मी काय काय सांगितलं पहा. व्हाईट फायबरचा रंग व्हाईटच असतो, येलो फायबरचा रंग येलो असतो. व्हाईट फायबर नेहमी पहा तुम्ही बंडल मध्ये प्रेझेंट असतात, तर येलो फायबर हे सिंगल असतात, ते एकटे प्रेझेंट आहे. इथं डायग्राम मध्ये सुद्धा तुम्हाला दिसतंय, त्यांचा काही ग्रुप वगैरे नाही. पुढचा पॉइंट पाहिला की व्हाईट फायबरला ब्रांचिंग नाहीये, म्हणून त्याला आपण म्हणतो अनब्रांच आहे. आणि येलो फायबर मात्र कसे आहेत, त्याला ब्रांचिंग आहे, सो दे आर ब्रांच. व्हाईट फायबर वेव्ही आहेत, स्ट्रेट काढलेत का आपण, नाही. व्हाईट फायबर कसे असतात, असे वेव्ही असतात. आणि येलो फायबर कसे असतात, एकदम स्ट्रेट असतात. व्हाईट फायबर एका प्रोटीनने तयार झाले आणि त्या प्रोटीनला म्हणतात कोलॅजेन. आणि येलो फायबर ज्या प्रोटीन पासून तयार झाले त्या प्रोटीनला म्हणतात प्रोटीन इलास्टिन. ठीक, हे विसरायचं नाही. आणि शेवटचा पॉइंट मी त्याच्या फंक्शनचा सांगितला तो असा की हे जे व्हाईट फायबर असतात, that white fiber gives tensile strength. त्या टिश्यूला टेन्साइल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम कोण करत असतं, तर हे व्हाईट फायबर करत असतात. आणि येलो फायबर काय काम करत असतात, that gives the elasticity to the tissue. एखाद्या टिश्यूला इलास्टिसिटी द्यायचं काम, तो इलास्टिक का आहे, तर त्याच्यामध्ये येलो फायबर्स आहेत. आणि त्या सेलला स्टिफनेस देणं, त्याला सपोर्ट करणं, त्याला टेन्साइल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं, हे कोणाचं कार्य आहे, कोणाचं फंक्शन आहे, तर ते फंक्शन आहे ह्या व्हाईट फायबरचं. ठीक आहे, हे झालं फायबर बद्दल. मग आता इथे एक लक्षात घ्या, खूप वेळेला परीक्षेमध्ये तुम्हाला असा एक क्वेश्चन विचारला जातो, डिस्टिंग्विश बिटवीन व्हाईट फायबर अँड येलो फायबर. मग असं ज्या वेळेला तुम्हाला विचारतील त्यावेळेला मी जसं तुम्हाला आता शिकवलं त्या पद्धतीनं तुम्हाला ते काय करावं लागेल, परीक्षेत लिहावं लागेल. दॅट इज अबाउट द फायबर. नाउ वी टर्न टुवर्ड्स द थर्ड पॉइंट अँड दॅट इज द सेल्स प्रेझेंट इन द अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू. पहा, आपण मॅट्रिक्स कसं आहे पाहिलं, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आपण कंप्लीट केला की त्याच्यामध्ये फायबर कसे आहे. आता तिसरा पॉइंट आपल्याला शिकायला सुरुवात करायची आहे आणि तो तिसरा पॉइंट आहे सेल्स. So, these are the different types of cells which are present in the areolar connective tissue. So, areolar connective tissue, it contains 4 types of cells. 4 types of cells, they are present in the areolar connective tissue. Now, the first is known as a fibroblast. First type is known as a fibroblast. So fibroblast means these cells. These cells, they are known as a fibroblast. That fibroblast cells, they are larger cells, they are flat cells, and they are branched cells. So fibroblasts are large, flat and branched.
they shows branching. Look here. These are the large, they are the flat one also, and they shows this branching. And what is the function? Now the function of fibroblast is that the fibroblasts produce fibers as well as matrix. They produce fibers and matrix. So matrix and the two type of fibers which are present in the areolar connective tissue, that matrix and fibers, they are produced or developed from these fibroblasts. Is it clear? लक्षात येते का पहा? अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये 4 प्रकारच्या सेल्स आहेत असं तुम्हाला सांगितलं. 4 मध्ये पहिला प्रकार आपण शिकलो ज्याला आपण फायब्रोब्लास्ट म्हणालो. फायब्रोब्लास्ट म्हणजे ह्या सेल्स. ठीक? कशा सेल्स आहेत म्हणून सांगितलं? आकाराने मोठ्या आहेत, चपट्या आहेत, फ्लॅट आहेत आणि त्याला असं ब्रांचिंग आहे. बरोबर? पुढे काय सांगितलं त्याचे फंक्शन की ह्या अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जे काही मॅट्रिक्स आहे हे तुम्हाला मॅट्रिक्स इथे दिसत आहे. त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये हे जे काही फायबर्स आहेत हे ह्या टिश्यू मध्ये आले कुठून? तर हे मॅट्रिक्स आणि हे जे फायबर्स आहेत हे तयार कोण करतं? तर हे फायब्रोब्लास्ट तयार करतात. ऍक्च्युअली पॉलिसॅकराइड मटेरियल असतं ते मॅट्रिक्सचं की ज्यांच्यापासून मॅट्रिक्स तयार होतो. म्हणजे हे पॉलिसॅकराइड तयार करायचं काम हे फायब्रोब्लास्ट करतात. त्याच्यानंतर आता दुसऱ्या प्रकारची सेल कुठली आहे पहा. सेकंड वन इज नोन ॲज अ मास्ट सेल. दुसरी सेल कुठली आहे? मास्ट सेल. इथे पहा ही जी सेल तुम्हाला दिसतेय ह्या सेलला काय म्हणतो आपण? मास्ट सेल. सो मास्ट सेल इज अ ओव्हल इन शेप. अंडाकृती असणारी, ओव्हल असणारी अशी ही सेल आहे. पण तिचं फंक्शन खूप महत्वाचं आहे. इट सिक्रेट. सो द फंक्शन ऑफ दॅट सेल इज इट सिक्रेट हिस्टामाइन and heparin. दोन्हीही शब्द तुम्हाला नवीन आहेत. मास्ट सेल काय करते? तर हिपारिन आणि हिस्टामाइन सिक्रेट करते. त्याचं थोडंसं फंक्शन डिफरंट आहे. मी सांगते, लक्षात घ्या फक्त. जसं फायब्रोब्लास्ट पासून फायबर्स आणि मॅट्रिक्स तयार होतात तसं मास्ट सेल काय काम करते? तर मास्ट सेल हिस्टामाइन आणि हिपारिन सिक्रेट करते. हिपारिन जो आहे ह्याला म्हणतात अँटी कोॲग्युलंट एजंट. हिपारिनला काय म्हणायचं? अँटी कोॲग्युलंट एजंट. आता अँटी कोॲग्युलंट एजंट म्हणजे काय लक्षात घ्या. मराठीत आपण असं म्हणूया कोॲग्युलेशन म्हणजे गोठणं आणि हा गोठण्याला विरोध करणारा जो सबस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो अँटी कोॲग्युलंट एजंट. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ब्लड जे काही आहे हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं. जर हेच ब्लड बॉडीच्या बाहेर आलं, एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की ते गोठतं, हे साधी कल्पना तुम्हाला माहिती. बरोबर? मग बॉडीच्या आतमध्ये हे लिक्विड कंडिशन मध्ये का राहतंय? तर त्याच्यामध्ये हा अँटी कोॲग्युलंट एजंट आहे. लक्षात घ्या की ज्याला आपण काय म्हणतो? हिपॅरिन. ठीक आहे? मग हिपॅरिनला काय म्हणायचं? अँटी कोॲग्युलंट एजंट म्हणायचं, जो रक्त गोठू न देणारा सबस्टन्स आहे. रक्ताला, ब्लडला लिक्विड कंडिशन मध्ये ठेवणारा तो सबस्टन्स आहे. म्हणून त्याला म्हणायचं अँटी कोॲग्युलंट एजंट. आणि तो कोण सिक्रेट करतो? तर त्या मास्ट सेल सिक्रेट करतात. ठीक? त्याच मास्ट सेल पुन्हा आणखी काय सिक्रेट करतात? तर हिस्टामाइन सिक्रेट करतात. हिस्टामाइन म्हणजे काय पहा. हिस्टामाइन ह्या शब्दाचा अर्थ पहा की समजा मी एक्झाम्पल सहित सांगते म्हणजे क्लिअर होईल. समजा तुम्हाला मधमाशी वगैरे हाताला चावली, काय होतं? तर तिथला पोर्शन सुजतो, थोडा वेळाने रेडनेस येतो. मुंगी चावली तरी कसं होतं? सुजतं, रेडनेस येतं, तिथं खास इचिंग व्हायला सुरुवात होते, नंतर गरम वाटायला लागतं.
हा सगळा जो रिस्पॉन्स आहे तो इन्फ्लमेटरी रिस्पॉन्स असतो आणि हा ज्या ठिकाणी तुम्हाला ती जखम झालेली आहे, जिथं तुम्हाला बाईट केलेला आहे, त्या ठिकाणी असणाऱ्या कनेक्टिव्ह टिश्यू मधल्या मासेल्स तिथं हिस्टामाइन सिक्रीट करतात, म्हणून हे घडतं. मग हे का घडलं जातं? तर समजा मधमाशी चावली आहे, ह्या मधमाशीचं इथं विष आहे, हे विष सगळ्या बॉडीत स्प्रेड होऊन सगळ्या बॉडीला ती इजा होऊ नये म्हणून तिथं तेवढ्याच एरिया पुरतं ते स्वेलिंग येतं, रेडनेस येतो, खास सुकते वगैरे वगैरे तिथं घडतं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे कोण घडवून आणतं? मग तो रेडनेस आणणं, ते स्वेलिंग करणं आणि ते पॅथोजन, ते टॉक्सिक सबस्टन्स तेवढ्याच एरिया पुरते मर्यादित ठेवणं, बॉडीमध्ये स्प्रेड होऊ न देणं, ही सगळी कामं कोणाची असतात? ह्या हिस्टामाइनची असतात. आणि असं हिस्टामाइन कोण सिक्रेट करतं? तर ह्या मास्ट सेल्स सिक्रेट करतात. इम्युन रिस्पॉन्स मध्ये त्याचा रोल आहे असं आपण त्याला म्हणतो. किंवा वुंड हिलिंगच्या प्रोसेस मधली ही पहिली स्टेप आहे, लक्षात येते, इन्फ्लेमेशनची. तर ते कोण घडून आणतं? तर ते हिस्टामाइन घडून आणतं. ह्याचे डिटेल्स आपल्याला 12वी मध्ये जास्त शिकायचे आहेत. आता एवढंच लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसऱ्या सेल्स ज्या प्रेझेंट असतात त्याला म्हणतात मॅक्रोफाजेस. मॅक्रोफाजेस म्हणजे ह्या सेल, तिसऱ्या प्रकारच्या सेल ॲल्व्हेओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये प्रेझेंट असणाऱ्या, ज्याला आपण म्हणतो मॅक्रोफाज. ह्या ज्या मॅक्रोफाजेस असतात दे आर ॲमिबॉइड इन शेप. त्याचा आकार ॲमिबॉइड आहे. ॲमिबॉइड म्हणजे असा इरेग्युलर शेपचे असतात त्या. ठीक आहे. मॅक्रोफाजेस कसे असतात? इरेग्युलर शेपचे असतात. आणि व्हॉट इज द फंक्शन? द फंक्शन इज दे आर phagocytic in function. They are phagocytic in function. Phagocytic in function म्हणजे काय? तर बॉडीमध्ये एखादा पॅथोजन आला की त्या पॅथोजन जवळ जायचं, त्याला एंगल्फ करायचं, गिळून टाकायचं आणि त्याला मारायचं काम कोण करतात? तर ह्या मॅक्रोफाजेस करतात. लक्षात घ्या. मॅक्रोफाजेस ह्या इरेग्युलर शेपच्या असतात. जवळ पॅथोजन आला, बॉडीमध्ये पॅथोजन आला, पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट, फॉरेन पार्टिकल एखादा आला की त्याला लगेचच गिळायचं आणि त्याला किल करायचं काम ह्या सेल करतात. ह्याला मॅक्रोफाजेस असं म्हणतात. आणि हे जे त्याचं फंक्शन आहे त्याला फॅगोसायटिक फंक्शन असं म्हटलं जातं. आणि चौथ्या प्रकारच्या सेल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात त्याला म्हणतात फॅट सेल. चौथ्या प्रकारची जी सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तिला म्हटलं जातं फॅट सेल. आणि फॅट सेल काय करते? तर फॅट सेलचं दुसरं नाव आहे, तिला म्हणतात ॲडिपोसाइट. हिचं काम असतं फॅट स्टोअर करायचं. काल मी तुम्हाला हे शिकवलंय. आणि फॅट स्टोअर केल्यामुळं हिच्यामधला जो न्यूक्लियस असतो हा न्यूक्लियस कुठं जातो? तर इकोसेंट्रिक होतो, एका कडेला जातो, किंवा तुम्हाला मी सांगितलं होतं पेरिफेरीला जातो. ठीक आहे. तर चौथ्या प्रकारच्या सेल कुठल्या सांगितल्या? फॅट सेल. फॅट सेलला आपण दुसरं नाव दिलं ॲडिपोसाइट्स. पुढे याचं काम मी सांगितलं फॅट स्टोअर करायचं त्या काम करतात. आणि फॅट मध्ये स्टोअर केल्यामुळं त्याच्यामधलं जे सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस असतं ते एका कडेला जातं, पेरिफेरीला जातं. मग ते न्यूक्लियसला आपण इकोसेंट्रिक म्हणतो. इकोसेंट्रिक म्हणजे एका कडेला जाणं. ठीक. पहा मग 4 प्रकारच्या सेल्स पाहिल्या आपण ॲल्व्हेओलार कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये. फायब्रोब्लास्ट लार्ज आहेत, फ्लॅट आहेत, ब्रांच आहेत आणि फायबर आणि मॅट्रिक्स तयार करतात. मास्ट सेल ओव्हल शेपच्या आहेत, अंडाकृती आहेत, त्या हिस्टामाइन आणि हिपॅरिन सिक्रेट करतात. मॅक्रोफाजेस ह्या इरेग्युलर शेपच्या आहेत, ॲमिबॉइड शेपच्या आहेत आणि त्या फॅगोसायटिक आहेत फंक्शनला, म्हणजे फॉरेन सबस्टन्सला गिळून टाकतात, मारून टाकतात. आणि चौथ्या प्रकारची जी सेल आहे तिला आपण फॅट सेल म्हणतो. तिला दुसरं नाव ॲडिपोसाइट्स असं आहे. आणि त्या फॅट स्टोअर करायचं काम करतात
आणि त्यामुळं त्याच्यामधलं जे न्यूक्लियस असतं हे न्यूक्लियस इकोसेंट्रिक होतं. ठीक, दॅट इज अबाउट द सेल्स. आता पुढचा पॉइंट बघायचा ती त्याची फंक्शन. पहा, मॅट्रिक्स आपण अभ्यासलं. मॅट्रिक्स नंतर आपण त्याच्यामधले फायबर्स अभ्यासले आणि फायबर्स नंतर 4 प्रकारच्या सेल्स अभ्यासल्या. आता आपल्याला माहिती आहे त्याचं फंक्शन. आता फंक्शन मध्ये काय सांगितलंय पहा, इट ऍक्ट ऍज अ पॅकिंग मटेरियल. This tissue, it act as a packing material. पॅकिंग मटेरियल म्हणजे मी काल पण तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे आपले ऑर्गन्स आहेत बॉडीमध्ये आणि ह्या ऑर्गनचं एकमेकावर घर्षण होऊ नये म्हणून, त्याची डिस्प्लेसमेंट होऊ नये म्हणून, ते इतरत्र कुठे सरकू नयेत म्हणून त्याला सपोर्टिंग असणारं असं पॅकिंग मटेरियल म्हणून कोण वापरला जातो, तर हा अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू वापरला जातो. नेक्स्ट, इट हेल्प्स इन healing process. हिलिंग प्रोसेस मध्ये ह्याची मदत आहे, खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. हिलिंग म्हणजे वुंड हील करणं. एखादी जर जखम झाली, मग ती इंटरनल जखम असू दे किंवा बॉडीच्या बाहेरच्या बाजूला जखम असू दे, त्याच्यामध्ये ती बरी करण्यामध्ये कोणाचा रोल असतो, तर ह्या अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यूचा. तुम्ही म्हणाल कसं काय, तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मास्ट सेल हिस्टामाइन सिक्रेट करतात आणि ते तेवढ्याच एरिया पुरतं त्या जे काही तुम्हाला त्रास झालेला आहे त्याला मर्यादित ठेवतात. तर ते इन्फ्लमेशन म्हणून आणणं ही सुद्धा पहिली स्टेप आहे वुंड हिलिंगची. हे मास्ट सेल तर्फे केलं जातं म्हणून सांगितलं. आणि दुसरा पॉइंट मी इथं तुम्हाला असा आणखीन थोडासा सांगेल की ह्याच्यामध्ये जे व्हाईट फायबर्स आहेत, कोलॅजिनस फायबर्स आहेत, हे कोलॅजिनस फायबर काय करतात, तर फायब्रोब्लास्टला जखमेकडे अट्रॅक्ट करतात आणि फायब्रोब्लास्टला जखमेकडे अट्रॅक्ट केल्यावर हे जे काही फायब्रोब्लास्ट असतात त्या तिथं कोलॅजन फायबर तयार करतात आणि ते कोलॅजन फायबर त्या वुंड बेडच्या ठिकाणी तिथं काय केलं जातं, जमा होतं आणि वुंड हिलिंगला ते मदत करतं. एवढंच फक्त इथं लक्षात ठेवा. नेक्स्ट, इट कनेक्ट्स two organs together. 2 ऑर्गन एकत्र जोडणारा हा टिश्यू आहे. वेगवेगळे ऑर्गन्स आहेत बॉडीमध्ये, फॉर एक्झाम्पल स्टमक असेल, इंटेस्टाईन असेल, तर ह्या दोघांना जोडणारा कोण असतो, तर हा अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू आहे. म्हणून आपण म्हणतो 2 ऑर्गन म्हणण्यापेक्षा डिफरंट ऑर्गन म्हटलं तरी चालेल. इट कनेक्ट्स द डिफरंट ऑर्गन्स टुगेदर. It connects different organs and also layers of tissue. Layers of tissue. वेगवेगळे जे टिश्यू आहेत, इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, नर्वस टिश्यू, हे लेयर्स मध्ये प्रेझेंट आहेत बॉडीमध्ये. आणि मग हे लेयर इपिथेलियल टिश्यू मस्क्युलर टिश्यूला जोडताना कनेक्टिव्ह टिश्यू असेल, पुन्हा त्याच्या ह्याच्याशी नर्वस टिश्यूशी जोडताना पुन्हा कनेक्टिव्ह टिश्यू असेल. म्हणजे टिश्यू जोडण्याचं काम हे करतात, तसंच ऑर्गन सुद्धा जोडण्याचं काम हा टिश्यू करतो. ठीक आहे, दॅट इज अबाउट द अरेओलार कनेक्टिव्ह टिश्यू. आणि एक लक्षात घ्या, ह्या टिश्यूशी रिलेटेड एक तरी क्वेश्चन परीक्षेला येतो. मग तो ब्रॉड क्वेश्चन असेल, डिस्टिंग्विश बिटवीन फायबर्स असेल, त्याच्या फंक्शन वरती काही विचारलं जाईल, त्याच्या सेलची फंक्शन वरती काही विचारलं जाईल. तर अशा पद्धतीनं हा आपल्या दृष्टीनं महत्वाचा असणारा पार्ट आहे. तर हाच आपण इथं कंप्लीट केला. आता हे लूज कनेक्टिव्ह टिश्यू बद्दल झालं.